कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. गुणरत्न सदावर्तेंकडून छत्रपती शिवाजी महाराज पार्क पोलीस ठाण्यात राज ठाकरेंविरोधात तक्रार. राज ठाकरेंना अटक करा. हिंदी सक्ती विरोधातील राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर सदावर्ते आक्रमक. गुणरत्न सदावर्तेंकडून विदूषक चाळे, मराठी भाषा प्राचीन असूनही प्राधान्य का देत नाही, यशवंत किल्लेदार यांचा सवाल. महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठी त्याला आलंच पाहिजे. काही जण म्हणतात हिंदी राष्ट्रभाषा, पण मला वादात पडायचं नाही. अजित पवारांकडून भूमिका स्पष्ट. हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात राज्यभरात मनसे आक्रमक. जोरदार घोषणाबाजी करत मनसे पदाधिकाऱ्यांनी जीआरच्या प्रती फाडल्या. कधी मराठी कधी हिंदू, राज ठाकरेंनी काय ते एकदा ठरवावं. पालिका निवडणुकीसाठी नाटक सुरू. संजय राऊतांची टीका. मोदी शहा यांना इंग्रजी येत नसल्याने हिंदीची सक्ती केल्याचा हिट. बीडमधील वकील महिलेच्या मारहाणी संदर्भात कडक कारवाईच्या सूचना. कुणालाही पाठीशी घालणार नाही, सक्त कारवाई करणार. अजित पवारांची माहिती. बीड जिल्हा मुख्यमंत्र्यांच्या हातातून गेला. सिंधुदुर्गातही भीषण परिस्थिती. संजय राऊतांची टीका. मंगेशकर रुग्णालयाचे संचालक डॉक्टर धनंजय केळकर आठवड्याभरापासून परदेशात गेल्याची माहिती. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर केळकर परदेशात, सूत्रांची माहिती. ईश्वरी भिसेंच्या तब्येतीत सुधारणा होत नसताना आयव्हीएफ सेंटरने 4 ते 5 दिवस दाखल केलं. ससूनच्या अहवालातून आयव्हीएफ सेंटर रुग्णालयावर ठपका. रिपोर्टवर भाजपच्या अमित गोरखेंचीही गोल गोल उत्तरं. गर्भवती मृत्यू प्रकरणात ससून रुग्णालयाच्या अहवालाबाबत 4 मुद्द्यावर पोलिसांनी अभिप्राय मागवला. अभिप्रायासाठी 3 ते 4 दिवसांचा कालावधी लागणार. वैद्यकीय समितीला पुन्हा बैठक घ्यावी लागणार. मिडवलकर हत्या प्रकरणी 2 वर्षापूर्वीच वैभव नाईकांनी तक्रार का नाही केली? 2009 पासूनचे सिद्धेश सिरसाट आणि नाईकांचे सीडीआर तपासा. दोघांचा फोटो दाखवत निलेश राणेंची मागणी. कणकवलीच्या सावडावमधील नैना सावंत, वैभव सावंतांना अमानुष मारहाण. ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार उघड केल्याच्या रागातून मारहाणीचा आरोप. सिंधुदुर्गाची वाटचाल बीडच्या दिशेने. वैभव नाईक यांचा हल्लाबोल. अनधिकृत मशिदीच्या विरोधात किरीट सोमय्या आक्रमक. मुलुंड पोलिसांच्या नोटीसनंतरही सोमय्यांचं ठिय्या आंदोलन. भोंगे काढेपर्यंत आंदोलनावर ठाम. धनंजय मुंडेंच्या आमदारकीविरुद्ध राजेसाहेब देशमुखांची न्यायालयात धाव. ईव्हीएम पासून दूर जाण्यासाठी 10 लाख दिले. कासलेंच्या मुंडेंवरील आरोपांनंतर देशमुख आक्रमक. बडतर्फ पोलीस निरीक्षक रणजित कासलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी. रणजित कासलेवर बीडमध्ये अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल. पुणे जिल्हा नियोजन बैठकीसाठी सुप्रिया सुळेंना पत्र. संसदीय समितीच्या बैठकीमुळे सुळे बैठकीला जाणार नाही. मात्र बैठकीला बोलवल्याबद्दल सुळेंनी अजित पवारांचे आभार मानले. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी भाजप पुणे शहर युवा मोर्चाचं काँग्रेस भवन बाहेर आंदोलन, तर भाजप कार्यालयाबाहेर आंदोलन करत काँग्रेस कार्यकर्त्यांचं भाजपनं प्रत्युत्तर. नांदेड जिल्ह्यातील अतुल सावेंनी मंजूर केलेल्या 7,25,00,000 कामांना स्थगिती. भाजप आमदार तुषार राठोड यांच्या तक्रारीनंतर कारवाई. जनतेच्या पैशातून सुनील तटकरेंसाठी खास हेलिपॅड आहे का? रायगड रोह्यातील हेलिपॅडसाठी काढलेली जाहिरात ट्विट करत अंजली दमानी यांचा सवाल. चंद्रपूर आणि यवतमाळच्या वणीमध्ये वातावरणात अचानक बदल होऊन अवकाळी पावसाची हजेरी. वातावरणात गारवा निर्माण होऊन नागरिकांना काहीसा दिलासा. सोन्याच्या दरात 700 रुपयांची वाढ. सोनं 98,160 रुपयांवर, तर चांदीचा दरही 1 लाखांच्या पार. विदर्भात उन्हाचा तडाखा वाढणार. अकोल्यात सर्वाधिक 44 अंश, तर जळगावच्या 40 गावात 41 अंश तापमान. उन्हामुळे शहरातील रस्ते निर्मनुष्य. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.